सरपंचांच्या जबाबदाऱ्या. गावाच्या विकासाचा कणा. गावाच्या प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून सरपंच कार्यरत असतो. ग्रामपंचायतीचा मुख्य म्हणून सरपंचाला अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका गावाचा विकास आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे अशी सर्वसमावेशक असते. सरपंचांच्या मुख्य जबाबदाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायत व्यवस्थापन व निधीची जबाबदारी. 1. ग्रामपंचायत निधीचे संवर्धन. ग्रामविकासासाठी निधीची उभारणी व योग्य वापर सुनिश्चित करणे. 2. निधीचा दुरुपयोग रोखणे. निधीचा अपव्यय होणार नाही यासाठी सतर्क राहणे. 3. आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण. सचिवासोबत आर्थिक व्यवहारांच्या प्रामाणिकतेची जबाबदारी. ग्रामपंचायत कामकाजाची जबाबदारी. 4. कामावर नियंत्रण ठेवणे. पंचायतीच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवणे. 5. लेखापरीक्षण. ग्रामपंचायतीचे सर्व लेखे तयार करून सादर करणे. 6. कर व शुल्क वसुली. ग्रामपंचायतीचे सर्व कर आणि फी नियमानुसार आकारणी करणे. मालमत्ता व निधीचे संरक्षण. 7. मालमत्तेची नोंद व संरक्षण. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची नोंद ठेवणे व तिचे योग्य देखभाल करणे. 8. निधीचा योग्य उपयोग. निधी अत्यावश्यक व वाजवी कामांसाठीच खर्च होतो याची खात्री करणे. विकास आणि प्रकल्पांची जबाबदारी. 9. खरेदी व्यवस्थापन. पंचायतीच्या खरेदीवर देखरेख व नियोजन करणे. 10. कामांची प्रत्यक्ष पाहणी. ग्रामपंचायतीच्या कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करणे. 11. योजनांची अंमलबजावणी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. 12. विशिष्ट अनुदान व्यवस्थापन. योजनेवर दिलेले अनुदान योग्य प्रकारे वापरणे. ग्रामसभा व सामाजिक जबाबदाऱ्या. 13. ग्रामसभांचे आयोजन. गावकऱ्यांच्या सहभागातून निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी ग्रामसभा घेणे. 14. गावाचा सलोखा राखणे. गावातील शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रयत्नशील राहणे. गावाचा सर्वांगीण विकास. 15. शाश्वत विकास. गावाचा शाश्वत विकास व दीर्घकालीन योजनांसाठी कार्यरत राहणे. सरपंचाच्या जबाबदाऱ्या केवळ विकासकामांपुरत्या मर्यादित नसून त्या गावातील सामाजिक सलोखा राखण्यापासून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यापर्यंत विस्तारलेल्या आहेत. सरपंचांनी हे कर्तव्य पार पाडताना पारदर्शकता, न्यायनिर्णयक्षमता आणि गावकऱ्यांच्या विश्वासास पात्र होणे आवश्यक आहे.